तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूयात पहा. तर आज आहे आपला डे 4, म्हणजे लेक्चर सुरू झाल्यापासून आज आहे आपला चौथा दिवस. पहिल्या दिवशी आपण पाहिलेला आहे इंट्रोडक्शन पार्ट. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलेले आहेत, इथे मी टॉपिक राईट करून ठेवलेले आहेत, तुमच्या लक्षात येऊन जातील. पहिल्या दिवशी आपण इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. सेकंड डे मध्ये आपण फीचर्स ऑफ पायथॉन, इन्स्टॉलेशन ऑफ पायथॉन आणि हिस्ट्री ऑफ पायथॉन असे 3 कन्सेप्ट आपण सेकंड डेला कव्हर केले आहेत. कालच्या लेक्चरला म्हणजे तिसऱ्या लेक्चरला आपण कव्हर केले आहेत आयडेंटिफायर्स, त्यानंतर आयडेंटिफायर्सचे रूल्स, त्यानंतर कीवर्ड्स आणि व्हेरिएबल्स असे 3 टॉपिक्स आपण कालच्या लेक्चर्स मध्ये कव्हर केलेले आहेत. आणि आज आहे आपला चौथा दिवस. ओके, तर लक्षात घ्या, आतापर्यंत झालेले 3 दिवसाचे रेकॉर्डेड व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पाठवलेले आहेत किंवा ते युट्यूबला आपलं जे काय लक्ष टेक हब चॅनल आहे त्यावर अपलोड केलेलं आहे. जर समजा तुम्ही ते लेक्चर मिस केलेले असतील, तुम्ही केलेले नसतील, तर तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ पहा, म्हणजे पाठीमागचे टॉपिक सर्व तुम्हाला काय होतील, क्लिअर होतील. ओके, चला तर आजच्या टॉपिकला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत पायथॉन मध्ये डेटा टाइप्स. डेटा टाइप्स, ओके, डेटा टाइप्स इन पायथॉन. तर प्रत्येक लँग्वेज मध्ये काय असतात, डेटा टाइप्स असतात. सी मध्ये जा, सी प्लस प्लस मध्ये जा, जावा मध्ये जा, PHP मध्ये जा, प्रत्येक लँग्वेज मध्ये काय असतात, डेटा टाइप्स असतात. तर आता पायथॉन मध्ये सुद्धा काय आहेत, डेटा टाइप्स आहेत पहा. ओके, तर डेटा टाइपचे या ठिकाणी 2 टाइप आहेत. मेन म्हणजे जर समजा आपण अदर लँग्वेज मध्ये जर गेलो तर आपण म्हणतो प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह. ओके, पण पायथॉन मध्ये कोणते 2 पार्ट्स आहेत, डेटा टाइप्स 2 भागामध्ये या ठिकाणी काय झालेला आहे, डिवाइड झालेला आहे. कोणते, तर पहिला पार्ट आहे या ठिकाणी बेसिक डेटा टाइप. बेसिक डेटा टाइप्स, बेसिक डेटा टाइप्स, तुम्ही त्याला फंडामेंटल डेटा टाइप सुद्धा म्हणू शकता पहा. फंडामेंटल्स डेटा टाइप्स, बेसिक म्हणा किंवा फंडामेंटल्स म्हणा, दोघांचा अर्थ हा एकच होतो. आणि सेकंड टाइप्स कोणता, तर कंपोजिट और कलेक्शन. कंपोजिट डेटा टाइप और कलेक्शन डेटा टाइप, हे दोन्ही शब्द काय आहेत, एकच आहेत पहा. म्हणजे डेटा टाइपचे 2 मुख्य प्रकार आहेत, बेसिक टाइप और कंपोजिट डेटा टाइप्स. ओके, बेसिक और फंडामेंटल डेटा टाइप्स मध्ये कोणकोणते टाइप्स आहेत, कोणकोणते या ठिकाणी डेटा टाइप्स आहेत, तर बेसिक मध्ये या ठिकाणी 5 आहेत. पायथॉन मध्ये बेसिक डेटा टाइपचे 5 आहेत. कोणकोणते आहेत, तर पहिला आहे तुमचा या ठिकाणी इंट, त्यानंतर आहे str, त्यानंतर आहे फ्लोट, त्यानंतर आहे बुल आणि त्यानंतर आहे तुमचा कॉम्प्लेक्स. बेसिक मध्ये किती येतात, 5. इंट, str, फ्लोट, बुल, कॉम्प्लेक्स. अदर लँग्वेजेस मध्ये आपण इंटिजर म्हणतो, पण पायथॉन मध्ये काय म्हणायचं, इंट. अदर लँग्वेजेस मध्ये आपण स्ट्रिंग म्हणतोय, पायथॉन मध्ये म्हणायचंय तुम्हाला str. अदर मध्ये पण फ्लोट, इकडे बुलला अदर लँग्वेजेस मध्ये आपण बुलियन म्हणतोय, पण पायथॉन मध्ये तुम्हाला इथे काय म्हणायचंय, बुल म्हणायचंय. ओके, आणि इथे कॉम्प्लेक्स डेटा टाइप हा नवीन आहे. तर बेसिक डेटा टाइप या ठिकाणी पायथॉन मध्ये किती आहेत, 5 आहेत. आणि कंपोजिट कोणते आहेत ते आपण हे कव्हर झाल्यानंतर आपण कंपोजिट कडे जाऊयात. 1 बाय 1 एक एक डेटा टाइप आपण काय करूयात, कव्हर करूयात. सगळ्यात अगोदर पाहूयात आपण बेसिक डेटा टाइप. तर बेसिक डेटा टाइप्स किती आहेत, 5. इंट, str, फ्लोट, बुल आणि कॉम्प्लेक्स. आता इंट डेटा टाइप कधी यूज करायचा आहे, कशासाठी यूज करायचा आहे, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर इंट डेटा टाइप जर समजा तुम्हाला काय करायचंय, नंबर टाइप व्हॅल्यू घ्यायची असेल, नंबर टाइप व्हॅल्यू, समजा थोडक्यात समजा तुम्हाला 100 घ्यायचा आहे, समजा तुम्हाला -100 घ्यायचा आहे, तुम्हाला नंबर घ्यायचा आहे, इंटिजर व्हॅल्यू घ्यायची आहे, अशा वेळेस तुम्हाला इथे काय यूज करायचा, इंट. म्हणजे त्याचा बाय डिफॉल्ट डेटा टाइप हा काय असतो, इंट असतो पहा. समजा तुम्हाला या ठिकाणी स्ट्रिंग घ्यायची आहे, स्ट्रिंग टाइप व्हॅल्यू, स्ट्रिंग टाइप, स्ट्रिंग और कॅरेक्टर. जर समजा तुम्हाला स्ट्रिंग किंवा कॅरेक्टर टाइप व्हॅल्यू घ्यायची असेल, एक्झाम्पल हॅलो, अजून एक्झाम्पल म्हटलं तर समजा या ठिकाणी A किंवा Z. म्हणजे तुम्हाला जर स्ट्रिंग घ्यायची असेल
किंवा तुम्हाला कॅरेक्टर घ्यायचा असेल तर त्याचा बाय डिफॉल्टली टाईप काय होतो str. ऑदर मध्ये स्ट्रिंग म्हणतोय पण पायथॉन मध्ये आपल्याला म्हणायचंय str. फ्लोट म्हणजे काय पॉइंट व्हॅल्यू. जर समजा तुम्हाला पॉइंटिंग व्हॅल्यू घ्यायची आहे फ्रॅक्शन व्हॅल्यू म्हणजे एक्झाम्पल इथे मी राईट करतो फ्रॅक्शन टाईप व्हॅल्यू. फ्रॅक्शन म्हणजे पॉइंट व्हॅल्यू. थोडक्यात एक्झाम्पल म्हणजे काय 10.20 पॉइंट आहे पॉइंट. समजा इथे मी राईट करतो 50.50 पॉइंट व्हॅल्यू. जर समजा तुम्ही पॉइंट टाईप व्हॅल्यू घेतली तर बाय डिफॉल्टली त्याचा टाईप काय असेल फ्लोट असेल. हे सर्व आपण प्रॅक्टिकली करून पाहणार आहोत. फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की कोणता डेटा टाईप हा कशासाठी वापरला जातो. म्हणजे नंबर टाईप व्हॅल्यू साठी इन, स्ट्रिंग साठी या ठिकाणी str, फ्रॅक्शन टाईप व्हॅल्यू साठी फ्लोट आणि बुल मध्ये काय यूज केलं जातं दोन. जर समजा तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स घ्यायचं असेल, जर समजा तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स घ्यायचं असेल, बुल म्हणजे बुलियन म्हणजे दोन, बुल म्हणजे दोन, एक तर ट्रू किंवा फॉल्स. जर समजा तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स टाईप व्हॅल्यू घ्यायची असेल तर बाय डिफॉल्टली त्याचा डेटा टाईप का असेल बुल असेल. हे आपण प्रॅक्टिकली करून पाहणार आहोत. आणि इक्वेशन कॉम्प्लेक्स म्हणजे काय जर समजा तुम्हाला इक्वेशन टाईप व्हॅल्यू घ्यायची असेल तर समजा इथे मी राईट करतो पहा 3 + 5j. ओके म्हणजे इथे इक्वेशन तयार होते. इथे कॅरेक्टर आहे, इथे डिजिट आहे, ऑपरेटर आहे म्हणजे एक इक्वेशन तयार करतोय. जर तुम्हाला इक्वेशन टाईप व्हॅल्यू घ्यायची असेल तर बाय डिफॉल्ट त्याचा डेटा टाईप काय असणार आहे कॉम्प्लेक्स. म्हणजे पायथॉन मध्ये 5 या ठिकाणी बेसिक टाईप आहेत इंट, str, फ्लोट, बुल आणि कॉम्प्लेक्स. तर कोणत्या टाईप व्हॅल्यू साठी कोणता डेटा टाईप हा तुम्हाला वापरायचा आहे तो लक्षात आलाय. म्हणजे आपण काय करूयात प्रॅक्टिकली काम करून पाहूयात. जसं की मी तुम्हाला सांगितलंय जी काय बॅच आहे ती प्रॅक्टिकली आहे. जे काय मी तुम्हाला शिकवणार आहे हे सर्व मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. तर माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय सर्वांना? सर्वांनी एकदा मला मेसेज करून सांगा माझा आवाज आणि माझी स्क्रीन तुमच्यापर्यंत पोहोचतीये. तुमचे मेसेजेस मला दिसतात. काय अडचण असेल तर तुम्ही डायरेक्टली मेसेज मला करू शकता. ओके चला तर या ठिकाणी आपण काय करूयात आता प्रॅक्टिकली शिकूयात. तर प्रॅक्टिकली शिकण्यासाठी आपण काय केलं आहे पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये म्हणजे पहिल्या लेक्चर मध्ये आपण पायथॉन इन्स्टॉल केलेला आहे. तर मी तुम्हाला प्रत्येक लेक्चर मध्ये सांगतोय की पायथॉन तुम्ही इन्स्टॉल करून ठेवा. तर सर्वच विद्यार्थ्यांनी पायथॉन इन्स्टॉल केलेला असेल. जर समजा तुम्ही पायथॉन इन्स्टॉल केलेलं नसेल तर पायथॉन इन्स्टॉल करून घ्या. ओके मी असं कन्सिडर करतो की तुम्ही पायथॉन इन्स्टॉल केलेलं आहे. ज्या वेळेस आपण पायथॉन इन्स्टॉल केलं त्यावेळेस आपल्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल काय झालेलं आहे IDLE इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट लर्निंग एन्व्हायरमेंट हे इन्स्टॉल झालेलं आहे. आणि इथे काय करायचं आपल्याला आता प्रोग्रामला सुरुवात करायची. IDLE मध्ये प्रोग्रामला काय करायची आपल्याला आता सुरुवात करायची. तर सुरुवातीला आपण बेसिक प्रोग्राम पाहतोय त्यामुळे आपण IDLE मध्ये काम करणार आहोत. पण पुढे जाऊन आपल्याला काय करायचे मोठाले प्रोजेक्ट तयार करायचे, मोठमोठाले प्रोग्राम्स काय करायचे आपल्याला राईट करायचे. त्यावेळेस IDLE वर या ठिकाणी शक्य होणार नाही. त्यावेळेस आपण प्रोग्राम्स करणार आहोत एडिटरवर. कशावर करणार आहोत एडिटर. तर ते पुढे आहे ते प्रोसेस मी तुम्हाला सांगेल. पण सध्या तरी आपली सुरुवात आहे म्हणून आपण IDLE वर काय करूयात काम करूयात. चला लक्षात घ्या जर समजा तुम्हाला एखादं स्टेटमेंट प्रिंट करायचं असेल, तुम्हाला काय करायचंय एखादं स्टेटमेंट तुम्हाला प्रिंट करायचं असेल पायथॉन मध्ये तर त्याच्यासाठी तुम्हाला यूज करायचे प्रिंट फंक्शन. जसं आपण सी लँग्वेज मध्ये यूज करतो printf, C++ मध्ये यूज करतो cout, जावा मध्ये यूज करतो system.out.println, PHP मध्ये आपण यूज करतो echo. तसं पायथॉन मध्ये तुम्हाला काय यूज करायचं आहे प्रिंट फंक्शनचा यूज करायचा आहे. जर समजा तुम्हाला एखादा व्हेरिएबलचा डेटा टाईप चेक करायचा असेल तर त्याच्यासाठी आहे या ठिकाणी टाईप फंक्शन. टू चेक इथे मी राईट करतो टू चेक डेटा टाईप. एखाद्या व्हेरिएबलचा किंवा एखाद्या व्हॅल्यूचा तुम्हाला काय करायचा आहे डेटा टाईप चेक करायचा असेल तर टाईप फंक्शन. इथे तुम्हाला जर एखादं स्टेटमेंट प्रिंट करायचं असेल त्याच्यासाठी यूज करायचं तुम्हाला प्रिंट फंक्शन. ओके आता हे लक्षात असू द्या प्रिंट करण्यासाठी प्रिंट आणि डेटा टाईप चेक करण्यासाठी टाईप फंक्शन. चला आता आपण प्रॅक्टिकली काम करूयात. या ठिकाणी मी इथे राईट करतो a = 100
आपण कालच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत व्हेरिएबल कन्सेप्ट. तर ए नावाचा एक व्हेरिएबल आहे. ओके, आणि ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपण काय स्टोअर करून ठेवलेलं आहे? 100 स्टोअर केलेला आहे. पायथॉन मध्ये तुम्हाला सुरुवातीला डेटा टाईप राईट करण्याची आवश्यकता नाहीये. जर आपण अदर लँग्वेजेस मध्ये जर गेलो ना, तर तुम्हाला प्रत्येक व्हेरिएबलच्या सुरुवातीला डेटा टाईप राईट करण्याची आवश्यकता आहे आणि प्रत्येक स्टेटमेंटच्या शेवटी तुम्हाला सेमीकोलन द्यावा लागतो पा कंपल्सरी ऑदर मध्ये. पण पायथॉन मध्ये तुम्हाला सेमीकोलन द्यायची गरज नाही. पायथॉन मध्ये तुम्हाला डेटा टाईप राईट करण्याची आवश्यकता नाही. आणि ह्याच कारणामुळे पायथॉन काय आहे? इझी अँड पॉवरफुल, इझी टू लर्न. ओके, चला. तर ए इज इक्वल टू 100. त्यानंतर मी या ठिकाणी राईट करतो पा, प्रिंट करतो मी ए ची व्हॅल्यू. ए मध्ये काय स्टोअर झाला आपला? 100. समजा मी ए चा टाईप चेक करतो, टाईप ऑफ ए. मला डेटा टाईप चेक करायचा आहे, कुणाचा? ए चा. तर टाईप ऑफ ए काय भेटला मला या ठिकाणी? इंट. लक्षात घ्या, ए चा टाईप काय भेटला आपल्याला? इंट. ओके, जर समजा मी ए मध्ये स्टोअर करतो -100, तर चेक करूया आपण. टाईप ऑफ ए -100 असेल तरी सुद्धा काय प्रिंट झाला? इंट. मी तुम्हाला सांगितलं ना काय, जर समजा तुम्हाला नंबर टाईप व्हॅल्यू घ्यायची, मग तुम्ही पॉझिटिव्ह नंबर घ्या किंवा निगेटिव्ह नंबर घ्या. बाय डिफॉल्टली त्याचा डेटा टाईप तुम्हाला काय भेटणार आहे? इंट भेटणार आहे. काय भेटणार आहे? इंट. चला, इंट डेटा टाईप क्लिअर होतोय? इथपर्यंत क्लिअर होत आहे? तुम्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्या किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू घ्या, बाय डिफॉल्ट पायथॉन मध्ये कन्सिडर काय करेल? तो इंट कन्सिडर करेल. त्यानंतर पुढे आता आपण पाहूयात एसटीआर. जर समजा तुम्हाला स्ट्रिंग व्हॅल्यू घ्यायची असेल, तर लक्षात घ्या, पायथॉन मध्ये किंवा कोणत्याही लँग्वेज मध्ये जर समजा तुम्हाला स्ट्रिंग घ्यायची असेल, तर स्ट्रिंग ही नेहमी सिंगल कोट मध्ये किंवा डबल कोट मध्ये घेतली जाते पा. सिंगल कोट मध्ये किंवा डबल कोट मध्ये. समजा मी इथे एक राईट करतो, ए इज इक्वल टू हॅलो, सिंगल कोट यूज करतो. ए इज इक्वल टू हॅलो 1. हा, परत बी इज इक्वल टू डबल कोट मध्ये राईट करतो हॅलो, हॅलो 2. हा, आणि मी पायथॉन मध्ये तुम्ही जसा सिंगल कोट डबल कोट आहे ना, तसा पायथॉन मध्ये तुम्ही ट्रिपल कोट सुद्धा यूज करू शकता पा. समजा 1 2 3 तीन वेळेस ट्रिपल कोट. आणि इथे मी राईट करतो हॅलो 3. ऑदर मध्ये नाहीये, पण पायथॉन मध्ये तुम्ही 3 वेळेस सिंगल कोट किंवा 3 वेळेस तुम्ही डबल कोट यूज करू शकता पा. 3 वेळेस डबल कोट. म्हणजे जर समजा तुम्हाला पायथॉन मध्ये स्ट्रिंग व्हॅल्यू घ्यायची असेल, स्ट्रिंग, तर स्ट्रिंग तुम्ही सिंगल कोट मध्ये घेऊ शकता, डबल कोट मध्ये घेऊ शकता, 3 वेळेस सिंगल कोट मध्ये घेऊ शकता किंवा 3 वेळेस डबल कोट मध्ये घेऊ शकता. चला, तर आपण या ठिकाणी प्रिंट करून पाहूयात. किंवा मी या ठिकाणी काय करतोय, इथे मी प्रिंट करतो ए ची व्हॅल्यू, हॅलो 1 प्रिंट होतोय, बी ची व्हॅल्यू हॅलो 2 प्रिंट झालाय, सी ची व्हॅल्यू हॅलो 3 प्रिंट होतोय आणि डी ची व्हॅल्यू हॅलो 4 प्रिंट झालाय. आता आपण टाईप चेक करूया. टाईप ऑफ ए काय प्रिंट झाला? एसटीआर. ए चा टाईप काय भेटला तुम्हाला? एसटीआर. टाईप ऑफ बी एसटीआर, टाईप ऑफ सी एसटीआर आणि टाईप ऑफ डी एसटीआर. ओके, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एखाद्या व्हेरिएबल मध्ये सिंगल कोट, डबल कोट, ट्रिपल कोट मध्ये जर एखादी तुम्ही व्हॅल्यू घेत असाल, तर बाय डिफॉल्टली त्याचा डेटा टाईप काय कन्सिडर होतो? एसटीआर कन्सिडर होतो. काय कन्सिडर होतो? एसटीआर. ओके, आता मला तुम्हाला विचारायचंय की जर समजा इथे मी असं राईट करत असेल, हा इथे मी राईट करतो 100, तर मला सांगा टाईप ऑफ ए काय असेल बरं? आता ए हा इंट आहे का एसटीआर आहे? ए मध्ये स्टोअर आहे 100, ए मध्ये स्टोअर आहे 100. तर मला सांगा टाईप ऑफ ए इथे काय असेल? इंट असेल का एसटीआर असेल? इंट आहे का एसटीआर आहे? सांगा. चुकलं तरी चालेल, प्रयत्न करायचे, चुकू द्या. तुमचे उत्तर आन्सर चुकले तरीही चालेल, काही हरकत नाही. ओके, आता लक्षात घ्या, ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय स्टोअर आहे? 100 स्टोअर आहे. पण 100 कशामध्ये आहे? डबल कोटच्या आतमध्ये. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय, डबल कोट मध्ये तुम्ही काही घ्या, डबल कोट मध्ये जे काही तुम्ही घेताल बाय डिफॉल्ट टाईप काय असेल? एसटीआर. जर फक्त 100 असता तर इंट, पण हा 100 कशामध्ये आहे? डबल कोट मध्ये आहे. म्हणून याचा डेटा टाईप काय कन्सिडर केला जाईल? एसटीआर. चला, इथपर्यंत क्लिअर आहे? एसटीआर डेटा टाईप अगोदर पाहिला आपण इंट,
आणि आता पाहिला आपण एसटीआर म्हणजे स्ट्रिंग टाईप व्हॅल्यू घेण्यासाठी सिंगल कोट, डबल कोट किंवा ट्रिपल कोट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. समजतंय? सर्वांनी मला एकदा मेसेज करा, जे काय मी तुम्हाला सांगतोय शिकवतो हे सर्व तुम्हाला समजतंय. मेसेज करा, तुमचे मेसेजेस वगैरे मला दिसतात. समजलं नसेल तर विचारा, मी परत एकदा रिपीट करेल, काही हरकत नाही. डायरेक्टली तुम्ही मला विचारू शकता. ओके, चला आपण आता काय करूयात, पुढे काम करूयात. आपण काय करूयात आता, पुढे काम करूयात. म्हणजे जसं आपण या ठिकाणी पाहिला इंट, जसं आपण पाहिला स्ट्रिंग, जसं आपण पाहिला आता फ्लोट. आता पाहूयात आपण फ्लोट. आता फ्लोट म्हणजे काय, जर समजा तुम्ही फ्रॅक्शन व्हॅल्यू घेत असताल, फ्रॅक्शन पॉइंट व्हॅल्यू, समजा मी या ठिकाणी राईट करतो पहा, एक मिनिट. हा, समजा मी इथे राईट करतो a इज इक्वल टू 50.50 आणि इथे मी प्रिंट करतो मी या ठिकाणी a ची व्हॅल्यू. तर आउटपुटला काय प्रिंट होतोय, 50.5. ठीक आहे, तो पुढची व्हॅल्यू घेत नाहीये, ते आपण पुढे पाहणार आहोत. ओके, पण मी या ठिकाणी काय करतो आता, टाईप चेक करतो, टाईप ऑफ ए. हा, काय प्रिंट झालं मला, फ्लोट. का, कारण ए मध्ये मी पॉइंटिंग व्हॅल्यू स्टोअर केली. फक्त 50 असतं तर इंट, पण 50.50 आहे म्हणून इथे काय प्रिंट झालं मला, फ्लोट. मग तुम्ही या ठिकाणी पॉइंट टाईप व्हॅल्यू घ्या. समजा इथे मी राईट करतो 90.99. चेक करा टाईप फंक्शन यूज करून, टाईप ऑफ बी काय भेटला तुम्हाला, फ्लोट. मग मी तुम्हाला आता विचारतोय की जर समजा मी इथे सी मध्ये असं राईट करत असेल तर 50.99, मला सांगा टाईप ऑफ सी काय भेटेल, इंट भेटेल, स्ट्रिंग एसटीआर भेटेल का फ्लोट भेटेल, इंट एसटीआर का फ्लोट, सांगा बरं. इंट एसटीआर का फ्लोट, काय भेटेल मला, एसटीआर. जर फक्त 50.99 असतं तर फ्लोट, पण 50.99 कशामध्ये आहे, कोटच्या आतमध्ये, म्हणून इथे काय भेटेल, एसटीआर. चला, क्लिअर झालाय फ्लोट, फ्लोट क्लिअर झालाय. मेसेज करा, मेसेज करून मला सांगत चला. ओके, त्यानंतर आता बुल. आता बुल म्हणजे काय, तर बुल मध्ये असतात दोन व्हॅल्यू. बुल मध्ये असतात त्या ठिकाणी दोन व्हॅल्यू. कोणती, ट्रू आणि फॉल्स. ट्रू आणि फॉल्स दोनच व्हॅल्यू असतात. समजा मी या ठिकाणी एक राईट करतो पहा, a इज इक्वल टू ट्रू, b इज इक्वल टू फॉल्स. म्हणजे मी स्टोअर करतोय, a मध्ये मी स्टोअर करतोय ट्रू, b मध्ये मी स्टोअर केलेला आहे फॉल्स. आणि मी या ठिकाणी चेक करतोय, प्रिंट करतोय मी a, ट्रू प्रिंट झाला. प्रिंट करतोय मी b ची व्हॅल्यू, इथे मला काय प्रिंट झाला, फॉल्स. म्हणजे a मध्ये स्टोअर आहे ट्रू, b मध्ये स्टोअर आहे फॉल्स. आता मी टाईप चेक करतोय, काय, टाईप ऑफ ए काय भेटला, बुल. काय भेटला मला, बुल. त्यानंतर टाईप ऑफ बी काय भेटला मला, बुल. म्हणजे ट्रू किंवा फॉल्स जर असेल तर बाय डिफॉल्टली त्याचा टाईप काय असतो, बुल असतो. काय असतो त्याचा टाईप, बुल असतो. मग आता लक्ष द्या, मी या ठिकाणी इथे राईट करतो ए इज इक्वल टू ट्रू. हा, आता मला सांगा, इथे आलेला आहे तुम्हाला एरर. ओके, मी एंटर हिट केलाय. हा, आता इथे आपण काय यूज केलाय, ए इज इक्वल टू ट्रू. पण लक्षात घ्या, अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये हा ट्रू कॅपिटल आहे, ट्रूचा टी काय आहे, कॅपिटल, आणि इथला ट्रू कसा आहे, स्मॉल. म्हणजे थोडक्यात हा ट्रू, तो ट्रू नाहीये. आपला कीवर्ड, तुम्ही जर कालचा टॉपिक जर पाहिला तर कीवर्ड मध्ये तुम्ही पाहू शकता, पहा आपण कालच शिकलो ट्रू. इथे पहा, कीवर्ड मध्ये जो ट्रू आहे, पायथॉन मध्ये 35 कीवर्ड्स आहेत, हे आपण काल पाहिले. तर ह्या ट्रूचा टी कसा आहे, कॅपिटल आहे. म्हणजे हा खरा ट्रू. हा आपला ट्रू आहे का, नाही. तर इथे तुम्हाला काय भेटेल, एरर भेटेल. त्याच्यामुळे लक्षात घ्या, पायथॉन मध्ये ट्रूचा टी कसा आहे, कॅपिटल आहे. कसा आहे, कॅपिटल आहे. ओके, आता मला तुम्ही या ठिकाणी सांगा की मला या ठिकाणी आउटपुटला काय भेटेल, सांगा. टाईप ऑफ ए, टाईप ऑफ ए, ए इज इक्वल टू फॉल्स, ए इज इक्वल टू फॉल्स. चला, आन्सर चुकलं तरी चालेल, बरोबर असेल तरी चांगलं आहे. प्रयत्न करा, मला सांगा टाईप ऑफ ए काय असेल, इंट असेल, फ्लोट असेल, बुल असेल, एसटीआर असेल का एरर असेल, सांगा बरं. इथे काय भेटेल मला, सांगा.
सांगा बाकीचे मेंबर्स सांगा, तुम्हाला आन्सर द्यायचंय, तुमचे आन्सर्स मला दिसतात. एरर काय प्रिंट होईल इथे मला? एरर का? कारण फ्लोट फॉल्स, फॉल्सचा एफ कसा आहे? कॅपिटल, आणि मी कसा राईट केलाय? स्मॉल. पण जर समजा इथे मी फॉल्स असा राईट करतो आणि फॉल्सला मी आता इथे असं घेतो डबल कोटच्या आतमध्ये, आता सांगा बरं टाइप ऑफ ए, आता सांगा बरं टाइप ऑफ ए काय भेटेल मला? एसटीआर. काय भेटेल? एसटीआर. कारण फॉल्स कुणाच्या आतमध्ये? डबल कोटच्या आतमध्ये, डबल कोटच्या आतमध्ये. ओके, चला त्यानंतर शेवटचा राहिला आपला आता कॉम्प्लेक्स. आपण काय पाहिलंय? इंट पाहिलंय, एसटीआर पाहिलंय, फ्लोट पाहिलंय, आता आपण बुल पाहतोय, आणि शेवटचा राहिला आपला कॉम्प्लेक्स. आता कॉम्प्लेक्स कधी यूज करायचा आहे? जर समजा तुम्हाला इक्वेशन टाइप व्हॅल्यू घ्यायची असेल तर. समजा इथे मी राईट करतो पहा, a इज इक्वल टू 3 + 5j, इक्वेशन तयार केलंय, आणि इथे मी प्रिंट करतो पहा, प्रिंट करतो मी a ची व्हॅल्यू, काय प्रिंट झालंय मला? 3 + 5j, आणि मी या ठिकाणी चेक करतो पहा टाइप ऑफ ए, तर काय प्रिंट झाला मला? कॉम्प्लेक्स. म्हणजे हा इंट पण नाहीये, हा एसटीआर पण नाहीये, हा बुल पण नाहीये, हा फ्लोट पण नाहीये, तर हा कोणता आहे? तुमचा कॉम्प्लेक्स. इक्वेशन टाइप व्हॅल्यू घेतली तर बाय डिफॉल्टली त्याचा डेटा टाइप काय कन्सिडर केला जातो? कॉम्प्लेक्स. चला तर मला सांगा बेसिक डेटा टाइप क्लिअर झालेत? पायथॉन मध्ये 5च बेसिक डेटा टाइप आहेत, इंट, एसटीआर, फ्लोट, बुल आणि कॉम्प्लेक्स. हे 5 डेटा टाइप तुम्हाला समजलेले आहेत. कोणत्यासाठी कोणता डेटा टाइप यूज करायचा आहे तो क्लिअर होतोय? सांगा बाकीचे मेंबर्स, तुम्ही मेसेजेस मला करत नाहीयेत. बाकीचे मेंबर्स मेसेज करा. ओके, चला तर आपण आता काय करूयात? पुढे कंटिन्यू करूयात. ओके, हा, आणि एक सगळ्यात महत्वाची माहिती सांगतो तुम्हाला, की लक्षात घ्या की आपण जी काय बॅच सुरू केलेली आहे त्या बॅच मध्ये सुरुवातीचे 3 दिवस आपण डेमो लेक्चर्स हे फ्री मध्ये देणार होतो. 3 दिवस डेमो लेक्चर फ्री होते, तर 3 दिवस डेमो लेक्चर हे आपले कालच एंड झालेले आहेत. पण परत तुमच्यासाठी मी 2 दिवस या ठिकाणी काय करतोय? एक्स्ट्रा डेमो लेक्चर घेतोय. म्हणजे आजचा एक आणि उद्याचा एक. आज आहे फ्रायडे, उद्या आहे सॅटरडे. तर आज आणि उद्या म्हणजे अजून 2 दिवस, म्हणजे आजचा आणि उद्याचा, तर असे टोटल 5 दिवस आपण डेमो लेक्चर्स घेणार आहोत. सॅटरडे पर्यंत आपले डेमो लेक्चर संपतील. उद्या आपलं शेवटचा डेमो लेक्चर असतील. जर समजा तुम्हाला बॅच पुढे कंटिन्यू करायची असेल, जर समजा तुम्हाला पुढे हा कोर्स सुरू ठेवायचा असेल, फुल स्टॅक डेव्हलपर व्हायची तुमची इच्छा असेल, तर तुम्हाला काय करायचंय? माझा मोबाईल नंबर माहिती आहे, त्या मोबाईल नंबरवर कॉल किंवा मेसेज करायचा आहे. तुम्हाला मी नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहे, त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला जॉईन करणार आहे. ओके, जर तुम्हाला वाटतंय की शिकवलेलं समजतंय, शिकवण्याची पद्धत चांगली आहे, ओके, तर तुम्ही मला मेसेज करा, तुम्हाला मी नवीन ग्रुपमध्ये ऍड करेल, आणि तिथून पुढच्या मंडे पासून, सोमवार पासून लेक्चरची लिंक ही नवीन ग्रुपवर येईल. ओके, काही तुमचे डाऊट असतील, प्रश्न असतील, तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करून सांगू शकता. चला, क्लिअर होतंय? माझा आवाज येतोय सर्वांना? सर्वांना माझा आवाज येतोय? बाकीचे मेंबर्स, सर्वांना माझा आवाज येतोय? उद्या आपलं शेवटचं डेमो लेक्चर आहे. चला तर मी आता या ठिकाणी पुढे कंटिन्यू करतो. आता आपण पाहिले बेसिक डेटा टाइप्स. ओके, आता हा जो काय सेकंड टाइप आहे ना, कंपोजिट डेटा टाइप, याला आपण नंतर पाहणार आहोत. याला आपण नंतर पाहणार आहोत, किंवा चला नंतर पाहू आपण, पण शॉर्ट मध्ये फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. कंपोजिट डेटा टाइप, आता आपण काय पाहिले? आता आपण पाहिले बेसिक ऑर फंडामेंटल्स. बेसिक ऑर फंडामेंटल्स. आता आपल्याला काय बघायचे? कंपोजिट ऑर कलेक्शन. किती आहेत? तर हे सुद्धा 5च आहेत. जसे बेसिक मध्ये 5, तसे कंपोजिट मध्येही 5. कोणकोणते? स्ट्रिंग. आता लक्षात घ्या, स्ट्रिंग इथे काय म्हणायचंय? स्ट्रिंग. एसटीआर बेसिक मध्ये, कंपोजिट मध्ये स्ट्रिंग, त्यानंतर लिस्ट, त्यानंतर टपल, त्यानंतर सेट, आणि त्यानंतर डिक्ट, असे 5.
बेसिक मध्ये 5 आणि कंपोजिट मध्ये सुद्धा 5. बेसिक मध्ये कोणते? इंट, एसटीआर, फ्लोट, बुल आणि कॉम्प्लेक्स. कंपोजिट मध्ये स्ट्रिंग, लिस्ट, टपल, सेट आणि डिक्ट असे 5. पण आता हे जे काय कंपोजिट डेटा टाइप्स आहेत हे आपण नंतर पाहणार आहोत, त्याला आपण नंतर शिकणार आहोत. ओके, आपण सध्या या ठिकाणी मध्ये एक टॉपिक घेणार आहोत. हे जे आपण पाहिले ना आता डेटा टाइप्स, बेसिक डेटा टाइप्स, यावर आपण काय करणार आहोत आता एक्झाम्पल्स घेणार आहोत. म्हणजे थोडे आपण याच्या पुढचा टॉपिक घेतोय आणि कंपोजिट डेटा टाइप्स टॉपिक हा आपण नंतर कव्हर करणार आहोत. पहा ओके, आता या ठिकाणी पहा मी या ठिकाणी स्टार्ट करतोय नवीन टॉपिक की आता मी समजा या ठिकाणी एक व्हॅल्यू घेतली. मी इथे राईट करतो पहा a is equal to 100, a is equal to 100, b is equal to समजा हॅलो, हा समजा c is equal to राईट करतो 50.50. हा आता या व्हेरिएबल्स मध्ये ज्या व्हॅल्यू स्टोअर केल्या त्या स्टोअर कुणी केल्या? a नावाच्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर कुणी केली? मी केली. मी म्हणजे कोण? डेव्हलपर. डायरेक्टली व्हॅल्यू कोणी स्टोअर केल्या? आपण काम करतोय प्रोजेक्ट मध्ये तर आपण कोण झालो? डेव्हलपर. पण मला काय करायची आता व्हॅल्यू ही युजर कडून घ्यायची. व्हॅल्यू युजर कडून घ्यायची. मला सांगायचं युजरला की तू काय कर, एखादी व्हॅल्यू एंटर कर. युजर काही टाकेल, युजर 10 टाकेल, 50 टाकेल, 1000 टाकेल, 2000 टाकेल, 1,00,000 टाकेल. पण मला व्हॅल्यू कोणाकडून घ्यायची आहे? युजर कडून घ्यायची. जशी इथे मी स्वतः घेतली, मॅन्युअली मी स्वतः घेतली. आता व्हॅल्यू कोणाकडून घ्यायची आहे? युजर कडून घ्यायची. चला तर आपण पुढचा टॉपिक पाहतोय, हाऊ टू ऍक्सेप्ट व्हॅल्यू फ्रॉम युजर. ओके, चला तर युजर कडून व्हॅल्यू कशा प्रकारे घ्यायची. तर युजर कडून व्हॅल्यू घेण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? एक फंक्शन यूज करायचंय, इनपुट फंक्शन. जसं प्रिंट करण्यासाठी प्रिंट फंक्शन, डेटा टाइप चेक करण्यासाठी टाइप फंक्शन, तसं युजर कडून व्हॅल्यू घेण्यासाठी तुम्हाला यूज करायचंय इनपुट फंक्शन. कोणतं फंक्शन? इनपुट फंक्शन. ओके, चला तर आपण या ठिकाणी प्रॅक्टिकली करून पाहूया की युजर कडून व्हॅल्यू कशा प्रकारे घ्यायची आहे. त्यासाठी मी माझ्या प्रोग्रामला करतोय सुरुवात. ओके, आता हे जे काय मी तुम्हाला इथे राईट केलंय, तुम्हाला मी ज्यावेळेस रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवील त्यावेळेस स्वतः तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहत असताना प्रॅक्टिकली करून पहा. ओके, प्रॅक्टिकली तुम्ही स्वतः करून पहा. रेकॉर्डिंग व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेल. ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स सुद्धा मी तुम्हाला पाठवेल. ज्यावेळेस आपण नवीन ग्रुप तयार करू त्यावेळेस मी तुम्हाला नोट्स सेंड करेल. ओके, आता आपण काय करूयात, युजर कडून व्हॅल्यू कशा प्रकारे घ्यायची ते पाहूयात. तर युजरला मला सांगायचंय की तू काय इनपुट कोणतं फंक्शन यूज करायचं? इनपुट. आणि युजरला सांगा एंटर एनी व्हॅल्यू. तू काय कर की इथे एखादी व्हॅल्यू काय कर? एंटर कर. कोणती व्हॅल्यू एंटर कर? तू 10 टाक, हॅलो टाका, काही टाक. आणि आलेली व्हॅल्यू मी काय करतो? ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. हे पहा, लगेच एक मेसेज आला मला. मी एंटर केलं, मला एक मेसेज आला एंटर एनी व्हॅल्यू. समजा मी इथे व्हॅल्यू एंटर करतो 500. आता 500 युजरने काय केला? एंटर केला. आता 500 कुणामध्ये स्टोअर होणार? 500 स्टोअर होणार ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये. युजरने व्हॅल्यू एंटर केली, एक एंटर केलेली व्हॅल्यू कुणामध्ये स्टोअर होणार? ए. वाटलंच तर तुम्हाला मी या ठिकाणी ए नावाचा व्हेरिएबल प्रिंट करून दाखवतो. इथे काय प्रिंट झालं? 500. समजा मी परत इथून कंट्रोल सी ने कॉपी करतोय, परत या ठिकाणी पेस्ट करतोय. समजा युजरने एंटर केलंय हॅलो, मी परत प्रिंट करतो ए. युजर काही टाकेल, ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय स्टोअर झालंय आता? हॅलो. परत मी कॉपी करतो, पेस्ट करतो. समजा युजरने व्हॅल्यू एंटर केली 50.50 आणि परत एंटर करतो मी ए. तर काय प्रिंट झाला मला? 50.50. म्हणजे थोडक्यात काय की जर समजा तुम्हाला युजर कडून व्हॅल्यू घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणतं फंक्शन यूज करायचंय? इनपुट फंक्शन. कोणतं फंक्शन? इनपुट. तर इनपुट फंक्शनच्या मदतीने तुम्ही काय करू शकता? युजर कडून व्हॅल्यू घेऊ शकता. ओके, चला इथपर्यंत क्लिअर होतंय. त्याच्या पुढे आपल्याला शिकायचंय. पण इनपुट फंक्शन तुम्हाला समजतंय. युजर काही टाकेल ती व्हॅल्यू आपण काय करू शकतो? स्टोअर करू शकतो आपल्या व्हेरिएबल मध्ये. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? जे काय मी तुम्हाला सांगतोय ते समजतंय? मला एकदा मेसेज करा. मी मुद्दामून तुम्हाला लेक्चरच्या मध्ये विचारतोय जेणेकरून
तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहावा, जे काय मी शिकवतोय तिकडे तुमचं लक्ष असावा. म्हणून मी मुद्दामून तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारतोय की माझा आवाज आणि माझी स्क्रीन तुमच्यापर्यंत पोहोचतीये का. ओके, तर असं नको व्हायला मी बडबड बडबड करायचो, तुम्ही लेक्चरला जॉईनच नसायचे किंवा लक्ष तुमचं दुसरीकडे असायचं. असं होऊ नये म्हणून मी प्रत्येक वेळेस तुम्हाला विचारतोय. त्यामुळे मला सांगत चला. चला आता आपण युजर कडून व्हॅल्यू तर घेतली, युजर कडून व्हॅल्यू आपण घेतली. आता आपल्याला काय करायचे, समजा युजर कडून दोन व्हॅल्यू घ्यायच्यात मला, युजर कडून दोन व्हॅल्यू घ्यायचे. समजा युजरने एंटर केला 100, युजरने पहिला नंबर एंटर केला समजा 100, समजा युजरने दुसरा नंबर एंटर केला 200, पहिला नंबर एंटर केला 100, दुसरा नंबर एंटर केला 200. समजा युजर काही टाकेल, पहिला टाकला 100, दुसरा टाकला 200. मला दोघांची काय करायची आहे, ऍडिशन करायची. 100 अधिक 200 300, आपल्या दोघांची काय करायची, ऍडिशन. त्याच्यासाठी मी आता प्रोग्राम राईट करतो. प्रोग्राम पुढे आपण पाहणार आहोत. आपण फक्त आता बेसिक शिकतोय, कोर पार्ट शिकतोय आपण. तर इथे पहा मी युजरला एक मेसेज देतो, इनपुट फंक्शन. इनपुट फंक्शन मध्ये मी सांगतो एंटर फर्स्ट नंबर. तू काय कर, एक फर्स्ट पहिला किंवा एंटर फर्स्ट नंबर, एक पहिला नंबर एंटर कर. जो नंबर तू एंटर करशील त्याला मी स्टोअर करतो समजा n1 नावाच्या व्हेरिएबल मध्ये. कोणताही व्हेरिएबल घ्या, व्हेरिएबलला नाव तुम्ही तुमच्या मनाने काही देऊ शकता. युजरने पहिला नंबर, युजरला एक मेसेज प्रिंट होईल काय, एंटर फर्स्ट नंबर. आता युजरला समजलंय काय की मला इथे पहिला नंबर एंटर करायचा आहे. युजरने पहिला नंबर एंटर केला 100. आता मला युजर कोण दुसरा नंबर घ्यायचा आहे, म्हणून मी युजरला परत एक मेसेज प्रिंट करतो एंटर सेकंड नंबर, एंटर सेकंड नंबर. सेकंड नंबर मी स्टोअर करतो n2 नावाच्या व्हेरिएबल मध्ये. ओके, आणि या ठिकाणी करतो एंटर. चला परत मेसेज प्रिंट झाला युजरला एंटर सेकंड नंबर. युजरने सेकंड नंबर एंटर केला 200. हे पहा, पहिला नंबर एंटर केला 100, कुणामध्ये स्टोअर झाला n1. दुसरा नंबर एंटर केला 200, कुणामध्ये स्टोअर झाला n2. युजर तो त्याच्या मनाने कोणताही नंबर काय करू शकतो, एंटर करू शकतो, काही टाकेल. पहिला नंबर टाकला n1 मध्ये स्टोअर होईल, दुसरा नंबर टाकला n2 नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय होईल, स्टोअर होईल. हा, आता मी या ठिकाणी काय करतो, दोघांची ऍडिशन करतो. हे पहा, त्याला मी काय करतो, प्रिंट करतो काय, n1 प्लस n2. मला बेरीज करायची आहे. n1 मध्ये काय स्टोअर आहे 100, n2 मध्ये काय स्टोअर आहे 200. दोघांची करतो मी ऍडिशन, बेरीज. तर मला आउटपुट काय यायला पाहिजे 300. आउटपुट काय यायला पाहिजे, मला 300 यायला पाहिजे. पहा, ओके, एक मिनिट वेट करा, लॅपटॉपची चार्जिंग संपली आहे. ओके, या ठिकाणी मी करतो एंटर. तर मला एंटर केल्यानंतर दोघांची ऍडिशन प्रिंट झाली आहे का, युजरने 100 आणि 200, 100 अधिक 200 300, 300 मला या ठिकाणी प्रिंट होतंय का, प्रिंट झालेलं नाहीये का. तर आता हे शिकायचं आपल्याला की या ठिकाणी बेरीज का नाही झाली. तर बेरीज का नाही झाली तर लक्षात घ्या, युजरने काय एंटर केला 100. आता 100 कुणामध्ये स्टोअर झाला n1 नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मी या ठिकाणी चेक करतो, पहा काय टाईप, n1 चा टाईप म्हणजे युजरने तो 100 टाकला, 100 स्टोअर झाला n1 मध्ये. n1 चा टाईप चेक करतो, काय झाला str. मी n2 चा टाईप चेक करतो, टाईप काय झाला मला str. आता 100 काय इंट पाहिजे होता ना, 100 चा टाईप काय पाहिजे होता इंट. पण आपण बेरीज कुणाची करू शकतो, जर नंबर असेल तर आपण बेरीज करू शकतो ना. नंबरची आपण काय करू शकतो, बेरीज. पण इथे नंबर आहे का, नंबर नाहीये. तर इथे n1 ची व्हॅल्यू काय झाली str आणि n2 ची पण व्हॅल्यू काय झाली str. म्हणजे दोन्ही पण 100 युजरने टाकला पण हे काय कन्सिडर होतोय, स्ट्रिंग. लक्षात घ्या एक रूल की ज्या वेळेस तुम्ही युजर कडून इनपुट फंक्शन यूज करता, युजर काही टाकेल बाय डिफॉल्टली त्याचा डेटा टाईप हा कन्सिडर काय होऊन जातो str. युजर कडून काही घ्या, समजा इथे पहा मी एक मेसेज इथे मी एंटर करतो इनपुट. पहा लक्ष द्या, युजरला सांगतो एंटर एनी व्हॅल्यू, एंटर एनी
व्हॅल्यू. आता युजर या ठिकाणी काही एंटर करेल, मी याला स्टोअर करतो एक्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आता लक्ष द्या, हे पहा युजरने टाकला 100, टाईप चेक करा, टाईप ऑफ एक्स काय भेटला str. युजरने इंट टाकलाय पण टाईप काय भेटतोय str. परत कॉपी करतो, पेस्ट करतो. समजा युजरने एंटर केलं या ठिकाणी 10.10 आणि मी या ठिकाणी चेक करतो टाईप ऑफ एक्स, काय प्रिंट होतोय मला str. नंबर इंट टाकला तर str, फ्लोट टाकला तर str. समजा युजरने या ठिकाणी टाकलं ट्रू, ट्रू टाकला तरी सुद्धा काय भेटेल मला str. ट्रू टाकला तरी str. समजा युजरने काय टाकलंय कॉम्प्लेक्स व्हॅल्यू टाकली, कॉम्प्लेक्स टाईप व्हॅल्यू टाकली, तरी सुद्धा त्याचा डेटा टाईप हा काय कन्सिडर केला जाईल str. म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला की ज्या वेळेस तुम्ही युजर कडून डेटा घेता, इनपुट फंक्शनची मदत घेऊन तुम्ही ज्या वेळेस युजर कडून डेटा घेता, त्यावेळेस बाय डिफॉल्टली तुम्ही युजर काही टाकेल, बाय डिफॉल्ट त्याचा डेटा टाईप कन्सिडर काय केला जातो str. काय कन्सिडर केला जातो str. आणि str असेल तर दोघांची बेरीज होऊ शकत नाही. चला, जे काय मी तुम्हाला सांगतोय ते समजतंय. इनपुट फंक्शन मध्ये युजर कडून ज्या वेळेस तुम्ही डेटा घेता, बाय डिफॉल्टली त्याचा डेटा टाईप कन्सिडर काय होतो, स्वतःला काय समजतो तो str. समजतंय बाकीचे मेंबर्स? हो, बाकीचे मेंबर्स समजतायत? इकडे बाकीचे तुम्हाला ओके. हा, आता आपल्याला काय करायची आहे, दोघांची ऍडिशन तर करायचीच आहे, पण दोघांची ऍडिशन झाली आहे का? दोघांची ऍडिशन झालेली नाहीये, बिकॉज टाइप ऑफ n1 इज str and n2 इज str. str ची कधीही बेरीज होत नाही. तर बेरीज करण्यासाठी मला काय करावं लागेल, आता याचं कन्व्हर्जन करावं लागेल. str चं कन्व्हर्जन मला कशामध्ये करावं लागेल, इंट मध्ये करावं लागेल. कशामध्ये करावं लागेल, इंट. म्हणून या ठिकाणी आता आपण पुढचा टॉपिक यूज करतोय, कन्व्हर्जन फंक्शन्स. टाइप कन्व्हर्जन फंक्शन्स, टाइप कन्व्हर्जन्स फंक्शन म्हणजे कन्वर्ट करायचे, टाइप कन्व्हर्जन कन्वर्ट करायचे, कन्वर्ट करायचंय. str चं कन्व्हर्जन इंट मध्ये करायचंय, फ्लोट मध्ये करायचंय, बुल मध्ये करायचंय, कॉम्प्लेक्स मध्ये करायचंय. म्हणून त्याच्यासाठी आपण यूज करतोय टाइप कन्व्हर्जन्स फंक्शन्स. आता टाइप कन्व्हर्जन फंक्शन्स कोणकोणते आहेत, तर इंट फंक्शन. आता लक्षात घ्या, आता तुम्ही म्हणताल सर इंट तर हा डेटा टाइप आहे, बरोबर आहे, इंट हा डेटा टाइप आहे. पण आत्ताचा जो का मी इंट राईट केलाय, त्या इंटच्या पुढे मी राउंडेड ब्रॅकेट राईट केलाय. असा ओपन ब्रॅकेट आहे पा, राऊंड ब्रॅकेट. ज्या वेळेस मी काही लावतो त्यावेळेस असा ब्रॅकेट आला, समजून जायचं त्याला म्हणायचंय फंक्शन, त्याला म्हणायचंय फंक्शन. जसं की या ठिकाणी इंट फंक्शन, इनपुट फंक्शन, टाइप फंक्शन, प्रिंट फंक्शन, तसा इंट फंक्शन. म्हणजे जर समजा तुम्हाला इंट मध्ये कन्वर्ट करायचं असेल, इंट फंक्शन काय करतो, टू कन्वर्ट इंट, टू कन्वर्ट इंट टाइप, तुम्हाला इंट मध्ये कन्वर्ट करून देतो. त्यानंतर पहा, तुम्हाला जर फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर फ्लोट फंक्शन, तुम्हाला जर बुल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर बुल फंक्शन, जर समजा तुम्हाला कॉम्प्लेक्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कॉम्प्लेक्स फंक्शन, आणि जर समजा तुम्हाला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर स्ट्रिंग फंक्शन्स. असे फंक्शन्स आहेत पहा. हे वन बाय वन आपण प्रॅक्टिकली करून पाहणार आहोत. आपण पाहतोय टाइप कन्व्हर्जन फंक्शन, टाइप कन्वर्ट करायचे, चेंज करायचे, एकमेकांचे टाइप एकमेकांसोबत आपल्याला बदलायचे. तर इंट फंक्शनचा यूज करून तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करू शकता, इंट. फ्लोट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी फ्लोट, बुल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी बुल फंक्शन, कॉम्प्लेक्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कॉम्प्लेक्स फंक्शन, आणि str मध्ये स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करण्यासाठी str फंक्शन. चला तर याला आपण प्रॅक्टिकली शिकूयात. आता आपल्याला युजर कडून 2 नंबर तर घ्यायचे. ओके, सेम तेच मी युजरला इनपुट, इनपुट मध्ये मी राईट करतो एंटर फर्स्ट नंबर, एंटर फर्स्ट नंबर. युजर काय करेल, या ठिकाणी पहिला नंबर एंटर करेल आणि पहिला नंबर मी स्टोअर करतो n1 नावाच्या व्हेरिएबल मध्ये. समजा युजरने पहिला नंबर एंटर केला 100. मला सांगा टाइप ऑफ n1, n1 चा डेटा टाइप हा काय असेल, टाइप ऑफ n1 100 टाकला युजरने, 100. युजरने तर इन टाइपची व्हॅल्यू टाकली, पण बाय डिफॉल्ट हा स्वतःला काय समजणार
एसटीआर समजणार. आणि मग त्यासाठी मी काय करायचंय, या एसटीआरच्या बाहेर इथे इनपुट फंक्शन, हे पहा इनपुट फंक्शन, इनपुटच्या बाहेर इनपुट ब्रॅकेट इथे ओपन केला आणि याचा ब्रॅकेट मी इथे राईट करतो. म्हणजे हे पहा, म्हणजे हा जो काही इनपुट फंक्शन आहे ना, हे इनपुट फंक्शन मी कुणाच्या आतमध्ये राईट करतो, इंट फंक्शनच्या आतमध्ये. म्हणजे काय होईल, आता इथे कन्व्हर्जन होईल. हे पहा, मी या ठिकाणी टाकतो 100 आणि आता चेक करतो मी टाइप ऑफ N1 काय भेटला मला, इंट. टाइप काय भेटला आता, इंट. का, कारण इनपुट मध्ये तुम्हाला आउटपुट काय भेटला, ह्या इनपुट मध्ये आउटपुट काय भेटला, एसटीआर. पण या एसटीआरच्या बाहेर काय लागलेलं आहे, एसटीआरच्या बाहेर लागलेलं आहे इंट फंक्शन. एसटीआरच्या बाहेर लागलेलं आहे इंट फंक्शन. आणि इंट फंक्शनचं काम काय आहे, कन्व्हर्जन करायचं, स्ट्रिंगचं कन्व्हर्जन इंट मध्ये करणं, स्ट्रिंगचं कन्व्हर्जन इंट मध्ये करणं. ओके, समजतंय. एसटीआरचं कन्व्हर्जन आपण इंट मध्ये कशा प्रकारे केलंय ते लक्षात येतंय. इनपुटच्या बाहेर फक्त तुम्हाला लावायचं इंट, इनपुटच्या बाहेर तुम्हाला फक्त काय लावायचंय, इंट लावायचंय. तर इंट मध्ये काय होतो, तो कन्वर्ट होतो. जसा आपण पहिला नंबर घेतला सेम त्याच प्रकारे आपण परत युजर कडून दुसरा नंबर घेऊया. एंटर सेकंड नंबर, एंटर सेकंड नंबर. आणि युजरने टाकलेला सेकंड नंबर हा मी स्टोअर करतो N2 नावाच्या व्हेरिएबल मध्ये. चला सांगा टाइप ऑफ N2. समजा युजरने सेकंड नंबर टाकला 200, सांगा टाइप ऑफ N2, टाइप ऑफ N2 इंट का एसटीआर, इंट का एसटीआर, का असेल एसटीआर. मला इथे काय करतो, याच्या बाहेर लावतो मी इंट, इथे इंटला ओपन करतो आणि ब्रॅकेट इथे मी क्लोज करतो. हा, आता समजा युजरने टाकला 200, आता सांगा बरं टाइप ऑफ N2, आता सांगा टाइप ऑफ N2 इंट. आता एसटीआरचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, इंट मध्ये. मी समजा युजरने सेकंड नंबर टाकला 200, चेक करूया आपण N2 चा टाइप, N2 चा टाइप काय झाला, इंट. हा, आता N1 इंट, इंट अगोदर एसटीआर होता पण आता कशामध्ये भेटतात, इंट. आणि मी या दोघांची काय करतो आता, ऍडिशन. या दोघांची करतो मी ऍडिशन, N1 प्लस N2, N1 प्लस N2. चला आता काय प्रिंट झाले आपल्याला, 300. आता प्रिंट काय झाली, 300. अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये काय प्रिंट झालं आपल्याला, 100-200. स्ट्रिंग असल्यामुळे इथे काय झालं, कॉन्कॅटनेशन, एकत्र झाले. पण आता काय झालं, इंट असल्यामुळे दोघांची काय झाली, ऍडिशन. समजतंय. टाइप कन्व्हर्जन फंक्शन, इंट फंक्शन तुमच्या लक्षात आलंय, लक्षात येतंय सर्वांच्या. इनपुट फंक्शन मध्ये ज्यावेळेस तुम्ही युजर कडून डेटा घेता त्यावेळेस बाय डिफॉल्टली त्याचा डेटा टाइप हा कन्सिडर केला जातो एसटीआर. म्हणून तुम्हाला काय करायचंय, त्याचं कन्व्हर्जन करायचे आणि कन्व्हर्जन करण्यासाठी हे फंक्शन्सचा आपल्याला काय करायचंय, यूज करायचा आहे. तर इंट फंक्शन सर्वांना क्लिअर आहे, बाकीचे मेंबर्स मला एकदा मेसेज करून सांगा. इंट फंक्शन सर्वांना क्लिअर झालंय, ओके ठीक आहे. तर जर समजा तुमच्याकडे, आता लक्षात घ्या की ज्यावेळेस आपलं लेक्चर चालू असेल त्यावेळेस तुम्ही तुमचे लॅपटॉप कॉम्प्युटर समोर घेऊन बसत चला, जेणेकरून जे जे काय मी तुम्हाला सांगेल की प्रॅक्टिकली करून पहा, त्यावेळेस तुम्ही लगेचच्या लगेच काय करत चला, प्रॅक्टिकली करून पाहत चला. ओके, ज्यांनी अजून इन्स्टॉल केलं नसेल पायथॉन इन्स्टॉल करून घ्या. ओके, तर आज ज्यांच्याकडे पायथॉन इन्स्टॉल आहे त्यांनी हा प्रोग्राम प्रॅक्टिकली करून पहा की तुमच्या या ठिकाणी आउटपुट येतोय का नाही. लॅपटॉप असतील तर प्रॅक्टिकली करून पहा की तुमच्या या ठिकाणी आउटपुट येतोय का नाही, ऍडिशन होतीये का नाही. तुम्ही स्वतः प्रॅक्टिकली करून पहा. तर पाहण्यात आणि करण्यामध्ये खूप डिफरन्स आहे. पाहण्यात आणि करण्यात खूप डिफरन्स आहे. स्वतः तुम्ही एकदा करून पहा, आउटपुट येतोय का नाही तुम्ही एकदा चेक करा. आपण आता टाइप कन्व्हर्जन फंक्शन्स पैकी फक्त एकच फंक्शन पाहिलं आपण, इंट फंक्शन. राहिलेले बाकीचे फंक्शन्स आपण हे उद्याच्या लेक्चरला कव्हर करणार आहोत. राहिलेले फंक्शन्स आपण उद्याच्या लेक्चरला कव्हर करू. ओके, तर परत एकदा सांगतोय, स्टार्टिंगचे 5 डेमो लेक्चर्स हे फ्री होते, तर आज 4 डेमो लेक्चर्स हे पूर्णपणे संपलेले आहेत. उद्या आपला शेवटचा डेमो लेक्चर होईल. जर तुमचे कोणी मित्र मैत्रिणी नातेवाईक असतील तुम्ही त्यांना सांगा डेमो लेक्चर्स अटेंड करा. तुम्हाला मी रेकॉर्डिंग व्हिडिओ पाठवलेले आहेत, रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता.
आणि जर समजा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करून मला एक मेसेज करायचा आहे, तुम्हाला मी नवीन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय करेल, ऍड करेल. ओके, तर आजच्या दिवस मी इथेच थांबतो. प्रोग्राम तुम्ही प्रॅक्टिकली करून पहा. आउटपुट येत नसेल, काही चुकत असेल तर मला मेसेज करा. तुम्हाला मी कुठे चुकतंय, काय चुकतंय हे सर्व मी तुम्हाला सांगेल. तर आजच्या दिवस मी इथेच थांबतो. भेटूयात आपण उद्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये 7:30 वाजता. ठीक आहे, तर थांबतो इथेच.